अखंड देवाचं नामस्मरण होतं. धन्य माता पिता दयाची या चरणावर अभंग थिरावला जातो, डबल त्याच चरणावर अभंग उतरतात आणता येतो. तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, जो हिताच्या ठिकाणी जागे हे त्याचा आनंद देवाला वाटतो. तू तयाचा हरिक वाटे देवा, ज्याचे माता पिता धन्य आहे तयाचा हरिक वाटे देवा, ज्याच्या घरात गुलवान मुले जन्माला येतात तयाचा हरिक वाटे देवा, ज्याच्या घरात सात्विक मुलांना जन्म घालणारा तयाचा हरिक वाटे देवा, ज्याच्या घरात गीता भागवताचं पारायण होतं तयाचा हरिक वाटे देवा, ज्याच्या घरात अखंड देवाचं नामस्मरण होतं तयाचा हरिक वाटे देवा. आणि एका चरणावर अभंग सोडावा जातो म्हणजे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. कोणाची सेवा करावी? जो हिताच्या ठिकाणी जागे आहे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, ज्याचे माता पिता धन्य आहे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, ज्याच्या घरात गुलवान मुले जन्माला येतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, ज्याच्या मुलाचा आनंद देवाला वाटतो तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, ज्याच्या घरात गीता भागवताचं पारायण होतं तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, ज्याच्या घरात अखंड देवाचं नामस्मरण होतं तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. कोणत्याही अर्थाने घेतलेला अभंग सोडवता येतो, पण मात्र आपल्याला सोडवायचा आहे धन्य माता पिता दयाची. मी अतिशय गोडी कीर्तन मी तुम्हाला सांगणार आहे, लक्ष देऊ नये का? अतिशय गोडी कीर्तन मी तुम्हाला सांगणार आहे, लक्ष देऊ नये का? कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा हा परिहार देणे हे कीर्तन कार्याचं कर्तव्य ठरतं. कीर्तन कार्याचं कर्तव्य ठरतं. बघा, कीर्तनामध्ये गादीवर उभा राहायची एवढी संधी मला मिळाली हे माझे परमभाग्य समजतो. माऊलीच्या आशीर्वादाने मी इथवर आलो हे माझे परमभाग्य समजतो. माझे गुरुवर्य महेश आप्पा मोडके पाटील, त्यांच्या धर्मपत्नी अदितीताई महेश आप्पा मोडके पाटील यांच्या चरणी नतमस्तक होतो व माझ्या आईवडिलांच्या चरणी नतमस्तक होतो व आजी आजोबाच्या चरणी नतमस्तक होतो व माझ्या मारुतीरायाच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या मामाच्या चरणी नतमस्तक होतो व सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल अतिशय गोडी कीर्तन मी तुम्हाला सांगणार, लक्ष देऊ नका. अभंगाच्या प्रस्तावामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं हिताच्या ठिकाणी जागा राहिलं पाहिजे. महाराज हिताच्या ठिकाणी जागा राहिलं पाहिजे. बघा, आपण जे सगळे जागे आहोत ना ते फक्त डोळ्याने जागे आहोत. कशाने? डोळ्याने जागे आहोत आपण. पण हिताच्या ठिकाणी कुठल्या ठिकाणी माणसानं जागा राहिलं पाहिजे. याच्यासाठी हा अभंग खूप प्रसिद्ध आहे. याच्यासाठी हा अभंग खूप प्रसिद्ध आहे का? याच्यासाठी हा अभंग खूप प्रसिद्ध आहे. माणसाने हिताच्या ठिकाणी जागा राहिलं पाहिजे. बघा, धनधारा पुत्रजन